स्वामी समर्थ एजन्सीच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून उभा राहणारा हा भव्य दिव्य पीठाचा प्लांट। हे मी तुम्हाला काय सांगितलं, हा माणूस प्रचंड अडचणीमधून उभा राहिलेला माणूस आहे, प्रचंड अडचणींमधून। तुम्हाला उद्योगाची अडचण आली की आपण खचतो, शारीरिक एखादी व्याधी लागली की आपण खचतो, एखादं नुकसान आलं की आपण खचतो। पण या माणसाने उद्योगामध्ये पण नुकसान सहन केलं, नोकरीमध्ये पण नुकसान सहन केलं, जीवनामध्ये पण नुकसान सहन केलं, नातेवाईकांकडे दिवस काढावं लागले ते नुकसान पण सहन केलं, पण चालत राहिला, त्या गोष्टीचा बाहू केला नाही, किंवा कुठेतरी थकला नाही, कुठेतरी हताश झाला नाही, कुठेतरी निराश झाला नाही, कुठेतरी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला नाही, म्हणून आज भव्य दिव्य असा त्यांचा प्लांट आपल्याला बघायला मिळतो। ही सर्व पार्श्वभूमी मी तुम्हाला का सांगितली की आपल्या जीवनामध्ये आलेल्या छोट्या मोठ्या अडचणीचा जर तुम्ही डगमगलात तर तुम्ही एक विचार करा की शशिकांत भाऊ ठाकरे सारखा माणूस जर उभा राहू शकतो तर आपण का उभे राहू शकत नाही, असा विचार आपण त्यावेळेला निश्चित करा। मी लहान होतो त्यावेळेला, यांच्या अंगाखांद्यावरच खेळायचो, यांच्या गल्लीत राहायचो, त्यांच्या समोरच राहायचो, हे सर्व मी बघितलेलं आहे। आणि अशा प्रचंड अडचणीमधून ते बाहेर आले आणि याही काळामध्ये त्यांचे भाऊ असतील, बहिणी असतील, कुटुंब असेल, प्रत्येक भाच्या असतील, भाची असेल, सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि एक एक संकट पार करत हा माणूस इथपर्यंत आला। आणि म्हणून अशा माणसाने जर उद्योग सहन केला तर निश्चितच आपण त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे। कारण की मी एका पुस्तकामध्ये खूप सुंदर वाचलं होतं की पूर्वजांच्या पीठावर रेगा ओढणं काही अवघड नसतं, ते सोपं असतं, किंवा ज्यांना विरासतमध्ये राजापद मिळालंय तो जर राजा झाला तर काही विशेष नाही, पण ज्याने संकटातून राजपद निर्माण केलंय त्याचं निश्चितच आपण अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे। माणसाला सोडून सोडून काय सोडून जाणार आहे, काय सोडून जाणार आहे आपण, किंवा मौल्यवान वस्तू जीवनामध्ये काय असेल, आईवडील सोडून गेले तेही दुःख त्यांनी पाहिलं, पहिला संसार मोडला, पत्नी सोडून गेले तेही दुःख त्यांनी पाहिलं, जिथं प्लांट टाकला तिथं कर्ज झालं तेही दुःख त्यांनी पाहिलं, लाडूद असेल, वडेल असेल, कळवण असेल, सतत स्थलांतर होण्याचं दुःखही त्यांनी पाहिलं। याच्या पलीकडे तुमच्या जीवनामध्ये काय अडचणी येऊ शकतात, पण एवढ्या अडचणी पार करून जर एखादा माणूस उद्योजक होत असेल तर निश्चितच त्याचा आपण टाळ्यांच्याकडे अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे आणि त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। मी खरंच त्यांना, म्हणजे मी काही खूप मोठा उद्योजक नाही, परमेश्वराने देणगी दिली, पांडुरंगाची कृपा आहे म्हणून दोन शब्द बोलता येतात, पण मी खरंच त्यांना बघून विचार करतो की एवढ्या संकटांमधून सुद्धा हा माणूस उभा राहिला। त्यांनी मला जेव्हा फोन केला आपल्या कंपनीचं उद्घाटन आहे तेव्हा मला जरा विशेषच वाटलं की अनेक उद्योगांमध्ये अपयश पसारून सुद्धा हा माणूस जर इथपर्यंत येत असेल तर ही माझ्यासारख्या नव्या कार्यकर्त्याला निश्चितच प्रेरणादायी गोष्ट आहे। आणि दुसरी अशी गोष्ट अशी असते की तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी या काही माणसांमुळे घडत असतात। कधी कधी आपण एखादी गोष्ट जीवनामध्ये करत असतो, ती होत नसते, ती एक ठराविक काळानंतर होत असते। ते एका ठराविक काळाने काय होतं की तशी तशी माणसं तुमच्या जीवनामध्ये येत असतात। मी आजच्या प्रसंगाने एवढंच सांगेन की आपण अनेक दुःख पाहिले, अनेक संकट पाहिले, मराठी माणूस उद्योजकामध्ये यशस्वी होत नाही तेही मला माहीत आहे, तोही संकट आपण या ठिकाणी, तीही जिम्मेदारी आपण या ठिकाणी उचलण्याची, या ठिकाणी तो एक रिस्क घेण्याची आपण तयारी ठेवली। शशिकांत भाऊ, मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी तुम्हाला जाहीर सांगतो की तुमच्या यशामध्ये तुमचा वाटा फक्त 40% आहे, 60% वाटा हा तुमच्या विद्यमान सौभाग्यवतीचा आहे। कारण की जीवनामध्ये योग्य माणूस आल्याशिवाय योग्य गोष्ट घडत नाही, सहचर्णी जोडीदार योग्य मिळाल्याशिवाय माणूस योग्य वळणावर जाऊ शकत नाही। आणि त्याच्यामुळे तुमच्या सहचरणीसाठी सुद्धा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून त्या मंदागे ताईंचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की अनेक वादळवाऱ्या झेललेल्या माणसाला आपण खंबीरपणे साथ दिली, हा संसार आपण पुढे चालवला। मी तुमच्या उद्योगाला खूप शुभेच्छा देतो। सरकारच्या, केंद्र सरकारच्या खूप चांगल्या योजना आहेत, त्या योजनांचा आपण लाभ घ्या, योग्य पद्धतीने पाठपुरावा करा। शासनाची खूप मोठी मदत उद्योगाला आहे, आत्मनिर्भर भारत सारख्या योजनांमधून भरपूर अशा योजना आहेत, त्याचाही आपण योग्य प्रमाणे लाभ घेऊन घ्या। मी एकदा विरोधात दिल्लीला गेलो होतो आणि तिथं मला माझे एक मित्र भेटले आणि त्या मित्रांनी मालेगावच्या एका मारवाडी माणसाचं नाव मला विचारलं, म्हणजे यांना तुम्ही ओळखतात का? म्हटलं हो ओळखतो, माझे बऱ्यापैकी मित्र आहेत। म्हणजे यांचे एक सासरे आहेत पिंपळगाव बसवंतचे, तर त्या सासऱ्यांनी अशा अशा पद्धतीचा पेट्रोल पंप मिळवला
म्हणजे राष्ट्रीय स्वयंसंघ, विश्व हिंदू परिषद बसून राजकारणात समाजकारणात काम करणारे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा हे माहीत नव्हतं की पंतप्रधानांना राखीव कोटा असतो आणि त्या राखीव कोट्यातून पेट्रोल पंप देता येतात हे आपल्याला कोणालाच माहीत नाही. त्या मारवाडी माणसाने 1 रुपयानं खर्च करता पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कोट्यातून स्वतःला पेट्रोल पंप मिळवून घेतलेला होता. ही आपल्याला माहिती सुद्धा नाही. म्हणजे चांगल्या चांगल्या उद्योगांची आपल्याला माहिती होत नाही. समाजामध्ये आपण निश्चितच तरुणांना चांगल्या उद्योगांची माहिती दिली पाहिजे आणि चांगल्या चांगल्या उद्योगांसाठी जे काउन्सिलिंग करतात तशा लोकांना आपण सहकार्य केलं पाहिजे. खरं तर साधू संतांच्या उपस्थितीने तुमच्या उद्योगाचं उद्घाटन होतंय, तो निश्चितच भरभराट जाईल. तुमच्या भूतकाळाविषयी मला बऱ्यापैकी माहीत होतं, त्याच्यामुळे मी एक छोट्या खाडी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एक गोष्ट तुम्हाला वाईट वाटली तरी सांगतो, मी एका दुकानाच्या उद्घाटनाला गेलो होतो. 350 ते 400 लोक भज्या आणि चहा प्यायला होते. भज्या खायला, चहा प्यायला 350 ते 400 लोक. मी त्याच रस्त्याने 2 महिन्यानंतर गेलो तर त्या दुकानाला कुलूप होतं. सांगायचा उद्देश असा की एक वेळ उद्घाटन छोटी करा पण उद्योग यशस्वी करा. उद्योगामध्ये भंपकपणाला स्थान देऊ नका. आम्हाला प्रॉफिट लॉस याच्यासाठी एक चांगला हुशार माणूस नेमा, त्याच्या हातामध्ये तो कारभार द्या. उद्योगाचे पैसे उद्योगामध्येच गुंतवा. कारण मी सुद्धा एका उद्योगामध्ये अपयशी झालेला, त्याच्यातून बाहेर आलेला तरुण आहे. खरं उद्योगाच्या गोष्टी खूप कठीण असतात. मारवाडी गुजराती लोकांसारखं आपल्याला ज्ञान नसतं, आपली पहिली पिढी असते. त्याच्यामुळे आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने समजून घ्या, त्याला 100% वेळ द्या. आणि हा उद्योग जसा आम्ही उद्घाटनाला आलो तसे याच्या 11 वर्षाच्या वर्धापनाला सुद्धा आम्ही सर्व येऊ आणि त्यावेळेला तुमच्या एकाच्या 2 कंपन्या झालेल्या असतील अशा शुभेच्छा देतो. तुमच्या मागच्या जीवनाबद्दल जो काही प्रसंग तुम्ही काढला, कठीण काळ काढला, तो आता संपलेला आहे. तुम्हाला मंदाकीच्या ताईच्या एक चांगला जोडीदार मिळाला आहे. पुढचं आयुष्य अशा आनंदात जावं, तुमचा उद्योग भरभराटीला जावं अशा शुभेच्छा देतो. आपण सर्वजण होईल तितकं हिंदू धर्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी योगदान द्या. आपण सर्व हिंदू आहोत याचा गर्व बाळगा. आपल्या मुलांना उद्योग व्यवसायाची माहिती करून द्या आणि येणाऱ्या काळामध्ये 70% संसारासाठी जगा, 30% वेळ हा हिंदू धर्मासाठी द्या अशा शुभेच्छा मी तुम्हाला सर्वांना देतो. आणि जे काही तुमच्यासमोर मत मांडलं त्याच्यामध्ये जे काही चांगलं होतं तो साधू संतांचा आशीर्वाद होता आणि जे काही चुकलं असेल तो माझ्या अज्ञानीपणाचा भाव होता असं मी या ठिकाणी मान्य करतो. चुकलेले शब्द माझं म्हणून मला माफ करा, चांगले शब्द परमेश्वरा म्हणून तुम्ही घ्या. तुमच्या उद्योगाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.